नमस्कार मित्रांनो, मी कमलेश नवाळे तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय. मित्रांनो, नेहमीप्रमाणे आज एक कोकणातील वेगळा विषय तुमच्यासमोर घेऊन आलो आहे. मित्रांनो, कोकण निसर्गाची मायाळू कुशीत विसावलेली एक सुंदर भूमी आहे. डोंगर, सडा, खाडी आणि समुद्र यांच्या सानिध्यात जगणारा माणूस आणि त्याच्या जगण्याशी घट्ट जोडलेली एक परंपरा, ती परंपरा म्हणजे पारद होय. पारद म्हणजे फक्त शिकार नव्हे, तर निसर्गाशी साधलेलं एक नातं. गरज आणि जबाबदारी यांचं सुंदर असं संतुलन. कोकणात पारद म्हणजे पारंपरिक पद्धतीने जंगलात किंवा शेतमाळात जाऊन ससा, रानडुक्कर, पक्षी किंवा मासे पकडण्याची जुनी पद्धत आहे. ही प्रथा प्रामुख्याने गावकऱ्यांच्या उपजीविकेशी जोडलेली होती. विशेषतः डोंगराळ भाग, सडा आणि जंगल परिसरात राहणाऱ्या लोकांमध्ये ही परंपरा होती. पूर्वी गावात काही समाज असे होते ज्यांची ओळख पारधी म्हणून होती. त्यांचा व्यवसाय जंगलाशी जोडलेला होता. भारतामध्ये पारधी समाजाचा इतिहास खूप जुना आहे. ब्रिटिश काळात त्यांच्यावरती काही बंदी लागू करण्यात आल्या होत्या. या कायद्यामुळे अनेक भटक्या जमातीवर गुन्हेगारीचा ठसा लावण्यात आला होता. पारधी समाजावर त्याचा मोठा परिणाम झाला होता. स्वातंत्र्यानंतर 1952 मध्ये हा कायदा रद्द करण्यात आला. पण त्या काळाचा डाग आजही काही प्रमाणात त्यांच्या आयुष्यावर दिसून येतो. कोकणातील पारधी लोक जंगलातल्या खुणा, प्राण्यांचे पाऊल खुणा ओळखण्यात पारंगत होते. त्यांचं निसर्गज्ञान म्हणजे अतिशय सूक्ष्म होते. असे हे पारधी समाज आणि निसर्गाशी त्यांचं अतूट असं गोड नातं होतं. कोकण म्हणजे हिरवागार जंगल, विशेषतः सह्याद्री पर्वतरांगात परिसरात अनेक वन्यजीवन आढळतात. पूर्वी लोक गरजेनुसार शिकार करत. रानडुक्कर पिकांची नासधूस करत असतील तर त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी पारद केली जाई. पावसाळ्यानंतर हिवाळ्यात सणासुदीच्या काळात गावकरी एकत्र जाऊन पारद करत असत. पण ही पारद अंधाधुंद नसायची. निसर्ग देतो, पण तो जपलाही पाहिजे ही शिकवण त्यात असायची. आजच्या काळात वन्यजीवांची शिकार करणे हे कायद्याने गुन्हा आहे. या कायद्यामुळे वन्यजीवांचे रक्षण अधिक मजबूत झाले आहे. आता जंगलातील प्राणी, पक्षी आणि जैवविविधता जपणे ही आपली जबाबदारी आहे. कोकणातील अनेक भाग संरक्षित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहेत, जिथे जैवविविधता विशेष महत्त्वाची आहे. त्यामुळे पारद ही आज परंपरा जी परंपरा होती ती एक आठवण म्हणून होऊन राहिली आहे. पण तिच्यावर प्रत्यक्षात आज कायद्याने बंदी आहे.
पूर्वीच्या काळात ज्येष्ठांकडून पारधीविषयी अनेक कथा सांगितल्या जायच्या. त्यावेळी आम्ही पारद कसे करायचो, कशाप्रकारे जायचो, जंगलात कशाप्रकारे एकजुटीने जायचो, कशाप्रकारे धाडसाने रानडुक्कर किंवा सशाची शिकार करायचो, हे अगदी रंगवून सांगत असत. फलाण्याच्या डोंगरात मोठे रानडुक्कर होतं. फलाण्याच्या जंगलात सशांची पारद झाली. या कथा फक्त शिकार नव्हत्या, तर धाडस, एकजूट आणि गावकीची ताकद दाखवणाऱ्या होत्या. आज काळ बदललाय. पारद आता इतिहास आणि लोककथामध्ये उरली आहे. पण त्या परंपरेतून आपल्याला काय शिकायला मिळाले, तर निसर्गाशी जवळीक साधला पाहिजे. गरज आणि मर्यादा ह्या आपण ओळखल्या पाहिजेत. सामूहिक जबाबदारी ही वाटून घेतली पाहिजे. कोकणातील पारद म्हणजे फक्त शिकार नव्हे, तर निसर्गाशी जोडलेला एक सांस्कृतिक पान आहे. आज आपण शिकार न करता निसर्ग जपण्याची पारद करूया. खरंच मित्रांनो, पारद हा एक गंभीर असा विषय होता, आता मानला जातो. कारण प्राण्यांची शिकार करणे हे आता कायद्याने गुन्हा मानला जातो. पण हाच गुन्हा आता शेतकऱ्यांच्या आता मुळावर उठवू लागला आहे. आमच्या पूर्वजांनी सड्यावरती अतिशय मेहनतीने फुलवलेली शेती, अतिशय काबाड कष्ट करून सुपीक बनवलेली जमीन आता नापीक होत चालली आहे. अगदी पीक घेतलं तरी रानडुक्कर त्यांची अगदी सुबकरित्या नांगरणी करत असतात. याचा प्रत्यय ठायी आपल्याला दिसून येतो आहे. मित्रांनो, हा निसर्ग आहे आणि निसर्गाचं चक्र कुठे तुटलं तर त्याचे परिणाम हळूहळू सर्वांनाच भोगावे लागतात. आज निसर्गाचे अनेक जे घटक आहेत त्यांची मर्यादा जास्त झाल्यामुळे ते घटक आज आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसून येतात. त्यापैकी एक म्हणजे रानडुक्कर. आज कोकणात रानडुक्करांचा फार मोठ्या प्रमाणात वावर दिसून येतो आणि या रानडुक्करांमुळे शेतीचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. पण कायद्याने बंदी असल्यामुळे या रानडुक्करांची शिकार आपण आता करू शकत नाहीत. तर मित्रांनो, आपल्या जे हातात आहे, आपल्या कायद्याच्या अंतर्गत जे आहे ते आपण केलं पाहिजे. तशी आता शेती उरली नाही, लोक शहराकडे धावत आहेत. त्यामुळे शिकार किंवा पारद हे एक आता नावापुरती एक कथा राहिल्या आहेत. त्याचा थरार, त्याचा अनुभव आजच्या पिढीला समजणं ही दूरची गोष्ट आहे. कारण शिकार ही आता